विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा यामधील गणित विषयातील परिमेय संख्या या घटकावर आधारित काही सराव प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर मग स्वाध्याय 2.1 ला सुरुवात करूया. इथे पहिला प्रश्न आहे -1/2 -1/8 -1/3 आणि -1/4 अशा ह्या 4 ऋण संख्या दिलेल्या आहेत. यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहिल्यांदा आपण दिलेल्या ज्या संख्या आहेत ते लिहून घेऊयात. त्या आहेत -1/2 -1/8 -1/3 आणि चौथी आहे -1/4 आणि यापैकी आपल्याला सर्वात मोठी संख्या कोणती ते शोधायचं आहे. इथे सगळीकडे निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की सर्वांचा जो अंश आहे तो समान आहे आणि छेद आहेत ते मात्र कमी जास्त आहेत. आता जेव्हा आपण अपूर्णांकांचा कमी जास्तपणा अभ्यासला किंवा अपूर्णांकामध्ये कमी जास्त कोणता ते ठरवतो त्यावेळेस एक ट्रिक आहे की कोणताही अपूर्णांक असेल, समजा हे धन असतील तर हे अपूर्णांक होतील 1/2 1/8 1/3 आणि 1/4 असे हे 4 अपूर्णांक होतील. जेव्हा कधी अंश समान असतो आणि छेद भिन्न असतात त्यावेळेस अपूर्णांकांची तुलना आपण सहजपणे करू शकतो. जर अंश समान आहेत आणि छेद भिन्न आहेत तर त्यावेळेस ज्याचा छेद सर्वात मोठा असतो, उदाहरणार्थ इथे 1/8 या अपूर्णांकामध्ये छेद हा सर्वात मोठा आहे, हा अपूर्णांक सर्वात लहान असतो. ही अपूर्णांकांची तुलना करण्याची एक ट्रिक आहे. अंश समान असेल तर ज्याचा छेद सर्वात मोठा तो सर्वात लहान असतो. परंतु इथे ऋण आहेत अपूर्णांक त्यामुळे थोडासा बदल होणार आहे. जसं समजा 1 4 5 आणि 6 या 4 संख्या असतील आणि या धनसंख्या असतील तर एकापेक्षा 4 मोठा असतो, 4पेक्षा 5 मोठा, 5पेक्षा 6 मोठा. परंतु ह्याच संख्या जर ऋण झाल्या म्हणजे -1 -4 -5 आणि -6 असेल तर -6पेक्षा -5 मोठा असतो, -5पेक्षा -4 मोठा असतो आणि -4पेक्षा -1 मोठा असतो. म्हणजे संख्या ऋण झाल्यानंतर उलट संबंध तयार होतो धनपेक्षा. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. आता इथे धन अपूर्णांक आहेत तेव्हा 1/8 हा सर्वात लहान आहे, परंतु इथं ऋण अपूर्णांक असल्यामुळे या ठिकाणी -1/8 हा सर्वात मोठा होईल. त्यामुळे इथे आपल्याला जो विचारलेला प्रश्न आहे की हे दिलेल्या 4 संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती, तर -1/8 पर्याय क्रमांक 3 ही सर्वात मोठी संख्या आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल. इथे आपल्याला 4 परिमेय संख्या दिलेल्या आहेत, यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे आणि याच्यामध्ये शेवटची संख्या कोणती येईल म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती येईल हे आपल्याला शोधायचं आहे. आता इथे आपण लक्षात घेतलं तर पहिली जी संख्या आहे ती आहे 52/65, दुसरी आहे 117/91, तिसरी आहे 156/143 आणि चौथी आहे 13/26. या चारींचं निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल या सर्व संख्या ह्या 13ने विभाज्य आहेत. या सर्व संख्या 13च्या पाड्यात येतात आणि 156 आणि 143ला सुद्धा 13ने भाग जातो. तेव्हा पहिल्यांदा आपण या सर्वांना 13ने भाग देऊन त्यांचं संक्षिप्त रूप करूया म्हणजे आपल्याला तुलना करणं सोपं जाईल. आपण हे 4ही अपूर्णांक किंवा परिमेय संख्या पहिल्यांदा लिहून घेऊयात. दिलेल्या संख्या आहेत 52/65 इथे 13×4 = 52, 13×5 = 65. याचं संक्षिप्त रूप होईल 4/5. दुसरी दिली आहे 117/91, इथं 13×9 = 117 आणि 13×7 = 91 म्हणजे 9/7 झाली. तिसरी आहे 156/143, इथे 13ने भाग दिल्यावर होईल 13×1 = 13, 13×2 = 26 आणि खाली 13×1 = 13, 13×1 = 13, 12/11 असं संक्षिप्त रूप मिळालं. आणि चौथी आहे 13/11
26. इथं 13 एके 13, 13 दुणे आपल्याला मिळालेले 4 अपूर्णांक आहेत 4/5, 9/7, 12/11 आणि 1/2 असे हे 4 अपूर्णांक यांना आपण संक्षिप्त रूप देऊन इथे काढलेले आहेत. आता आपल्याला विचारलेलं आहे की यांचा जर चढता क्रम लावला तर शेवटची संख्या कोणती येईल. यांचा आपण जर चढता क्रम लावला तर शेवटची संख्या कोणती येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. आता चढता क्रम लावण्यासाठी आपल्याला यांचे छेद भिन्न आहेत, तेव्हा या प्रत्येकाचं दशांश रूपामध्ये किंमत काढली तर आपल्याला तुलना करणं सोपं होईल. तेव्हा पहिल्यांदा आपण एकेकाची तुलना करूया, दशांश रूपामध्ये किंमत काढूया. आता इथे 4/5 आहेत. जर आपण 5ने 4ला भागलं तर पहिला भाग बसेल शून्याचा, 5 0 0 आणि 5 8 40 म्हणजे 0.08 एवढी याची किंमत येणार आहे. दुसरा आहे 9/7, याची किंमत काढूया. 7 एके 7 राहिले 2, इथं दशांश चिन्ह घेतल्यावर 2वर 0 20 झाले. 7 दुणे 14, 20 मधून 14 गेले राहिले 6, 7 8 56. 2 दशांश स्थळापर्यंत आपण किंमत काढूया. इथे पूर्ण भाग गेला होता त्यामुळे आपण इथे 0 घेऊ शकतो, कारण 5 8 40 त्यानंतर 0. आता तिसरा जो आहे 12/11 तो पाहूया. इथे 11 एके 11, 1 राहील, दशांश चिन्ह घेतलं त्याच्यावर 0 झाले, त्याला भाग जात नाही 11ने त्यामुळे इथे 0 घेतला. त्यानंतर 100 होईल, 11 9 99. 2 दशांश स्थळापर्यंत आपण किंमत काढलेली आहे. शेवटचा आहे 1/2, याची किंमत होईल 1/2 म्हणजेच 0.5, कारण 2 पंचे 10 पूर्ण भाग जातो. तर आपल्याला 4 ज्या किमती मिळाल्या ते 0.80, 1.28, 1.009 आणि 0.50. आता आपल्याला विचारलेला प्रश्न आहे की या संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल. आता आपण जर चढता क्रम लावला तर सर्वात लहान हा आहे, त्याच्यानंतर हा 2 नंबर, नंतर हा 3 नंबर येईल आणि हा 4 नंबर येईल. म्हणजे 9/7 हा सर्वात मोठा आहे आणि 9/7 हा 117/91 याचं संक्षिप्त रूप आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येईल 117/91. इथे व्यवस्थित लक्षात घ्या, सुरुवातीला आपल्याला दिलेल्या ज्या संख्या होत्या त्या सर्व 13ने विभाज्य आहेत, त्यामुळे आपण 13ने त्यांना भाग दिला, त्यांची संक्षिप्त रूपं काढली, त्यानंतर त्यांचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं आणि त्यावरून आपण तुलना करून सर्वात मोठी संख्या कोणती आहे ते या ठिकाणी शोधलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 117/91. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती. आपल्याला इथे पुन्हा 4 संख्या दिलेल्या आहेत आणि ह्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. त्यानंतर मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती असणार आहे ते पाहायचं आहे. सुरुवातीला आपण या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण त्या उतरत्या क्रमाने लिहू शकतो. तर या संख्या पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. दिलेल्या संख्या आहेत 3/8, दुसरी आहे 13/21, तिसरी आहे 4/7 आणि चौथी आहे 9/11. यांचा आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे, त्यासाठी यांचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा 4चे छेद भिन्न आहेत त्यामुळे आपण दशांश अपूर्णांकामध्ये यांचं रूपांतर करूया. पहिली आहे 3/8, इथे भाग देऊया. 8 0 0, 3वर 0 30 होतात, 8 त्रिक 24, 6 राहतील, 6वर 0 60, 8 7 56. यानंतर दुसरी आहे 13/21, याला सुद्धा भाग देऊया. पहिला 0.130 होतील, त्यानंतर 21 6 126, 130 मधून 126 गेले राहतील 4, 4वर 0 घेतला 40, 21 1 21. तिसरी आहे 4/7, शून्याचा भाग दिला, 4वर 0 40 होतील, 7 5 35, 5 राहिले, 7 7 49, 0.57 मिळाले. चौथी आहे 9/11, शून्याचा भाग बसला, 9वर 0 90, 11 8 88,
राहिले 2, 11 एके 11. आपल्याला 4 संख्या मिळाल्या आहेत 0.37, 0.57, 0.61 आणि 0.81. आता आपल्याला यांचा उतरता क्रम लावायचा आहे. आता या चारींचा जर आपण उतरता क्रम लावला तर सर्वात मोठा आहे 0.81 म्हणजेच 9/11. त्याच्या खालोखाल आहे 13/21 म्हणजे 0.61. त्यानंतर आहे 0.57 म्हणजे 4/7 आणि सर्वात लहान आहे 0.37 म्हणजे 3/8. हे चारही दिलेल्या संख्या आपण इथे उतरत्या क्रमाने लावल्या आहेत. आता आपल्याला विचारलेलं आहे की जर यांचा उतरता क्रम लावला तर मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती. तर 1, 1, 2 आणि 3. 13/21 ही आपल्याला शेवटून तिसरी आहे. त्यामुळे याचं उत्तर येईल 13/21 पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न क्रमांक 4 पाहूया. 7/15, 11/20, 2/5 आणि 12/25 या परिमेय संख्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती. इथे आपल्याला पुन्हा एकदा 4 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यातील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक विचारला आहे. म्हणजे आपल्याला त्यांची वजाबाकी करावी लागेल. परंतु त्या अगोदर यामध्ये सर्वात मोठी कोणती आणि सर्वात लहान कोणती हे ठरवावं लागेल. त्यासाठी आपल्याला यांचे छेद समान आहेत का पाहूया. तर छेद समान नाहीत म्हणजे पुन्हा एकदा आपण यांचे दशांश अपूर्णांक केले तर आपल्याला सर्वात लहान सर्वात मोठी काढता येईल. आपण दिलेल्या संख्या लिहून घेऊया. पहिली आहे 7/15, दुसरी आहे 11/20, तिसरी आहे 2/5 आणि चौथी दिलेली आहे 12/25. आता यांचं भागाकार करून दशांश अपूर्णांकामध्ये आपण किंमत काढूया म्हणजे आपल्याला तुलना करणं सोपं होईल. ते 15ने 7ला भागूया. पहिला भाग बसेल 0चा, त्यानंतर दशांश चिन्ह, इथे 70 होतील. 15 × 60 राहिले 10, त्यावर 0 घेतला तर 15 × 90, 0.046 एवढी किंमत आली. 20ने 11ला भागूया. पहिला भाग 0चा, दशांश चिन्ह घेतलं, 11वर 0 110, 20 × 5 = 100, त्यानंतर पुन्हा 10 राहिले, त्याच्यावर 0 घेतला, 20 × 5 = 100. त्यानंतर 2/5 करूया. 5ने 2ला भागायचे. पहिला भाग 0चा, 2वर 0 घेतले, 5 × 20 पूर्ण भाग गेलेला आहे. पुढे आपण 0 घेऊया दुसऱ्या दशांशस्थळी. त्यानंतर 25ने 12ला भागायचे. 0.0, 12वर 0 घेतला, 120, इथे 25 × 100 होतील. 100 झाले. 120मधून 100 गेले, राहिले 20 आणि 25 × 8 = 200. आपल्याला चारही अपूर्णांकांचं दशांश रूपामध्ये किंमत मिळालेली आहे. 0.046, 0.040, 0.055 आणि 0.048. आता या चारींचं निरीक्षण केल्यावर ही आपल्याला सर्वात लहान मिळाली आणि ही आपल्याला सर्वात मोठी मिळालेली आहे. तेव्हा आपल्याला मोठी संख्या आणि लहान संख्या यातील फरक विचारलेला आहे. आपण वजाबाकी करूया. मोठी मिळालेली संख्या आहे 11/20 वजा 2/5. आता इथे दोघांचा छेद भिन्न आहे, तो समान करावा लागेल. 11/20 आपण तसाच लिहिला, वजा याला 5चा छेद आपल्याला 20 करायचा आहे, तेव्हा 4ने गुणावं लागेल. त्यामुळे वरती पण 4ने गुणूया. 2 × 8 आणि इथे 5ला जेव्हा आपण 4ने गुणतो 20. आता छेद समान झालेले आहेत त्यामुळे छेद तसाच लिहिला. 11तून 8 गेले 3. 3/20 एवढा या दोघांमधला फरक आलेला आहे. पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 आहे 3/20 आपण काढलेलं उत्तर. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. पुढे 5वा प्रश्न पाहूया. पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी कोणती. इथे आपल्याला परिमेय संख्या दिलेल्या आहेत, त्या चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत आणि त्या लिहिल्यानंतर सर्वात लहान व सर्वात मोठी जी परिमेय संख्येची जोडी आहे ती आपल्याला एकत्रपणे फक्त ओळखायची आहे. यातली कोणती जोडी ही सर्वात लहान व सर्वात मोठ्या परिमेय संख्येची आहे. आपल्याला दिलेले अपूर्णांक किंवा परिमेय संख्या आहेत त्या लिहून घेऊया. (6/7) यानंतर आहे (11/12), (2/3), पुढे आहे (15/3),
16 आणि पुढे आहे ऋण 17 अंश छेद 18. दिलेले सर्व अपूर्णांक किंवा परिमेय संख्या आपण इथे लिहून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला यांच्यामध्ये चढता क्रम लावून सर्वात मोठी आणि सर्वात लहान परिमेय संख्येची जोडी ओळखायची आहे. दिलेल्या सर्व परिमेय संख्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आता यांचे सर्वांचे छेद भिन्न आहेत, त्यामुळे यांची तुलना करण्यासाठी यांना आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित करूया. त्यानंतर आपल्याला सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या कळणार आहे. सुरुवातीला घेऊया 6 अंश छेद 7. या ठिकाणी 7ने आता 6ला आपल्याला भाग द्यायचा आहे. पहिला भाग बसेल शून्याचा. 6 वर 0 60, 7 8 56, 60 मधून 56 गेले राहतील 4, त्याच्यावर 0 घेतला 40, 7 5 35चा भाग बसेल. या ठिकाणी 0.85 इथे ऋण येईल. यानंतर दुसरी आहे ऋण 11 अंश छेद 12. ऋण 11 अंश छेद 12ला आता भाग देऊया. पहिला भाग बसेल शून्याचा. 11 वर 0 होतील 110, 12 9 108, त्याच्यातून राहिले 2, 2 वर 0 20, 12 1 12. हा भागाकार सुद्धा ऋण येणार आहे. यानंतर तिसरा आहे ऋण 2 अंश छेद 3. याला भाग देऊया. पहिला भाग बसेल शून्याचा. 2 वर 0 20, 3 सक 18, पुन्हा 2 राहतील, पुन्हा 3 सक 18. 3 भागाकार मिळाले आहेत. चौथा आहे ऋण 15 अंश छेद 16. या ठिकाणी सुद्धा भाग देऊया. पहिला भाग बसेल शून्याचा. दशांश चिन्ह घेतलं 150 होतील. 16 9 144, 150 मधून 44 गेले, 144 गेले राहिले 6, त्यावर 0 60, 16 त्रिक 48, 3चा भाग बसेल. आणि शेवटी आहे ऋण 17 अंश छेद 18. पहिला भाग बसेल शून्याचा. दशांश चिन्ह 170ला आपल्याला भाग द्यायचा आहे. 18 9 162, 170 मधून 162 गेले राहिले 8, त्यावर 0 घेतला 80 होतील. 18 चौक 72. अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या 5ही परिमेय संख्यांचं दशांश रूपात आपण रूपांतर केलेलं आहे. पहिली मिळाली आहे 0.85, दुसरी आहे ऋण 0.91, तिसरी आहे ऋण 0.066, चौथी आहे ऋण 0.093 आणि पाचवी आहे ऋण 0.094. या सर्वांचं निरीक्षण केलं तर ऋण 0.066 ही सर्वात मोठी आहे आणि ऋण 0.094 ही सर्वात लहान आहे. म्हणजेच या 5 पैकी सर्वात मोठी व लहान परिमेय संख्येची जोडी होईल ऋण 2 अंश छेद 3 आणि ऋण 17 अंश छेद 18. आता ही जोडी कोणत्या पर्यायात दिलेली आहे ते पाहूया. तर इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला ही जोडी दिलेली आहे ऋण 2 अंश छेद 3 आणि ऋण 17 अंश छेद 18. त्यामुळे या 5व्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढे 6वा प्रश्न आहे पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता. इथे आपल्याला 3 परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये चढता क्रम विचारलेला आहे. इथे एक लक्षात घेतलं तर पहिली परिमेय संख्या ही धन आहे, इतर 2 परिमेय संख्या ऋण आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं की जी धन आहे ती या दोघांपेक्षा मोठी असेल. मग चढत्या क्रमामध्ये ही सर्वात शेवटी येणार आहे. सर्वात शेवटी येणारा पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये ऋण संख्या ही शेवटी दाखवलेली आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा ऋण संख्या शेवटी आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा ऋण संख्या शेवटी आहे. त्यामुळे हे 3ही पर्याय बाद होतील. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. खात्री करण्यासाठी आपण या दोघांची तुलना करून यांच्यातील लहान मोठी संख्या ठरवून सुद्धा पाहू शकतो, परंतु धनसंख्या शेवटी असणारा एकमेव पर्याय हा पहिला आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असणार आहे. तेव्हा पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 आहे कंसामध्ये 5 अंश छेद 7 गुणिले 8 अंश छेद 15 गुणिले 9 अंश छेद 8 गुणिले 3 कंस पूर्ण भागिले 9 अंश छेद 2 बरोबर किती. इथे आपल्याला परिमेय संख्यांचे गुणाकार भागाकार अशा स्वरूपामध्ये हे उदाहरण दिलेलं आहे. ते आपल्याला सोडवायचं आहे. आपण ते लिहून घेऊया. दिलेलं उदाहरण आहे
कंसामध्ये 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 कंस पूर्ण भागिले 9/2. आपल्याला आता हे सोडवायचं आहे. तर इथे कंसाच्या आतमध्ये गुणाकाराची क्रिया आहे, त्यामुळे अंश व छेद यांना आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो, भाग जाईल तसं. तर इथे 5 एके 5, 5 त्रिक 15 होईल. त्यानंतर 7 एके 7, 7 चोक 28 होईल. पहिल्या अपूर्णांकामध्ये 1/1 आला म्हणजे ही संख्या गेलेली आहे. आता 4 3 हे इकडचा भाग राहिला. इथे पुन्हा आपण भाग देऊ शकतो. 3 एके 3, 3 एके 3. त्यानंतर 4 एके 4, 4 दुने 8. म्हणजे कंसामध्ये फक्त शिल्लक राहील 9/2, कारण बाकी सर्व ठिकाणी 1 आलेला आहे. या एकाशी सगळ्यांचा गुणाकार केला तरी आपल्याला 9/2च येणार आहे. तेव्हा इथे आपल्याला मिळालं 9/2 आणि कंसाच्या बाहेर आहे भागिले 9/2. आता आपल्याला अपूर्णांकाप्रमाणे परिमेय संख्यांचा भागाकार होत असतो, तेव्हा 9/2 गुणिले याचा गुणाकार व्यस्त घेऊया 2/9 अशा प्रकारे होईल. तर इथे सुद्धा भाग जाईल. 9 एके 9, 9 एके 9, बे एके बे, बे एके बे आणि इथे आपल्याला सगळ्याचा गुणाकार 1 मिळणार आहे. आपल्याला या संपूर्ण उदाहरणाचं उत्तर 1 आलेलं आहे. तेव्हा पर्याय पाहूया. इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये 1 आहे, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 8वा आहे. पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल? या ठिकाणी आपल्याला 5 परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर मध्यभागी कोणती संख्या येईल हे विचारलेलं आहे. दिलेल्या संख्या आपण लिहून घेऊया. संख्या आहेत 13/14, दुसरी आहे 9/10, तिसरी आहे 12/13, चौथी आहे 15/16, पाचवी आहे 20/21. अशा 5 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. या संख्या जर उतरत्या क्रमाने लिहिल्या तर मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. आता या दिलेल्या सर्व परिमेय संख्यांची आपल्याला तुलना करायची आहे. पुन्हा एकदा आपल्याला यांची दशांश स्थळांमध्ये किंमत काढावी लागेल, म्हणजे तुलना करणं आपल्याला सोपं जाईल. सुरुवातीला आपण घेऊया 13/14. इथे आपल्याला 13ला 14ने भागायचं आहे. पहिला भाग बसेल शून्याचा, दशांश शून्य घेतल्यावर इथे होतील 130. 14 9 126 घेतलं, 130 मधून 126 घेतले राहिले 4, त्यावर शून्य घेतला झाले 40. त्यानंतर 14 दुने 28 होईल. 40 मधून 28 गेले राहिले 12, 120 होतील. त्यानंतर 14 8 112. अशा पद्धतीने आपण 3 दशांश स्थळापर्यंत किंमत काढलेली आहे. पुढील परिमेय संख्या घेऊया. 9/10 आहे. इथे 0.0, 9वर 0 90, 10 9 90. पुढे आपण 3 दशांश स्थळापर्यंत किंमत काढायची आहे, त्यामुळे 2 शून्य घेऊया, पूर्ण भाग गेलेला आहे. आता तिसरी जी आपली संख्या आहे ती आहे 12/13. ती घेऊया. 12/13. पहिला भाग बसला शून्याचा, दशांश चिन्ह, 12वर शून्य घेतला होईल 120, म्हणजे 13 9 117 हा पहिला भाग बसेल. 120 मधून 117 गेले राहिले 3, 3वर शून्य 30, 13 दुने 26 होईल. 30 मधून 26 गेले राहिले 4, म्हणजे 40 होईल. तेव्हा 13 त्रिक 39. अशा प्रकारे 12/13चं दशांश चिन्हामध्ये रूपांतर केलं आपण. यानंतर चौथी जी परिमेय संख्या आहे ती आहे 15/16. इथेही भाग देऊया. पहिला भाग बसेल शून्याचा, दशांश चिन्ह, 150 होतील. 16 9 144, 150 मधून 144 गेले राहिले 6, 6वर शून्य घेतला 60 होईल. 16 त्रिक 48, 60 मधून 48 गेले राहतील 12, त्यावर शून्य घेतला 120, 16 7 112 आणि शेवटी आहे आपल्याला दिलेलं 20/21. 0 दशांश चिन्ह, 20वर शून्य घेतला 200 होतील.
21 9 189, 200मधून 189 घेतले, राहिले 11, 11 वर 0 घेतला 110 होतील, 21 5 105, 110मधून 105 गेले, राहिले 5, त्यावर 0 घेतला तर होतील 50, 21 गुणे 42. आता आपल्याला पाचही परिमेय संख्यांचं दशांश चिन्ह वापरून आपण लेखन केलेलं आहे. 0.0928, 0.0900, 0.0923, 0.0937 आणि 0.0952. यानुसार आपल्याला आता त्यांचा उतरता क्रम लावता येईल. सर्वात मोठी संख्या आहे 0.0952 म्हणजेच 20/21, ते आपण पहिले लिहूया. यानंतर त्याच्या खालोखाल संख्या आहे 0.0937 म्हणजेच 15/16 येईल. यानंतर त्याच्या खालोखाल संख्या आहे 0.0923 म्हणजेच 12/13. त्यानंतर त्याच्या खालोखाल आहे 0.0928 म्हणजेच 13/14. आणि सर्वात लहान संख्या आहे 9/10 म्हणजे 0.910. आता आपल्याला हा जो मिळालेला आहे हा उतरता क्रम आहे आणि आपल्याला विचारलेला आहे की उतरता क्रम लावल्यानंतर मध्यभागी कोणती संख्या येईल. तर मध्यभागी येणारी संख्या आपल्याला मिळालेली आहे 12/13. ही संख्या दिलेल्या संख्या परिमेय संख्यांचा उतरता क्रम लावल्यानंतर मध्यभागी येणार आहे. पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 2 आहे 12/13. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे 12/13. यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. -3/34, -2/17, -5/51 आणि -4/68 या अपूर्णांकांचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल. इथे आपल्याला अपूर्णांक दिले आहेत आणि यांचा आपल्याला चढता क्रम लावायला सांगितला आहे आणि शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल ते विचारलेलं आहे. आपण दिलेले अपूर्णांक पहिल्यांदा लिहून घेऊया. अपूर्णांक आहेत -3/34, त्यानंतर -2/17, तिसरा आहे -5/51 आणि चौथा आहे -4/68. अशा पद्धतीने हे 4 अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत. यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे आणि शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल ते पाहायचं आहे. या 4ही दिलेल्या अपूर्णांकांचं किंवा परिमेय संख्यांचं निरीक्षण केल्यावर आपल्याला लक्षात येईल की छेदामध्ये सर्व संख्या ह्या 17ने विभाज्य आहेत. इथे 34 आहे, 17 दुणे 34, 17 एके 17, 17 त्रिके 51 आणि 17 चौक 68. तेव्हा आपण जर लसावी काढला तर आपण यांचे छेद सहजपणे समान करू शकतो. इथे 51 आणि 68 या मोठ्या संख्या आहेत आणि यांचा जो लसावी येईल तो 204 येईल. तुम्ही लसावी काढून बघू शकता. 204 जर आपण या सर्वांचा छेद केला तर आपल्याला सहजपणे तुलना करता येईल. आता 34ला 204 छेद करण्यासाठी आपल्याला 34ला 6ने गुणावं लागेल. तेव्हा अंश आणि छेदात आपण 6ने गुणूया. -3 गुणिले 6 होईल -18 अंश छेद 34 गुणिले 6 होईल 204. यानंतर -2 अंश छेद 17 आहे. इथे सुद्धा छेदात आपल्याला 204 हवा आहे. इथे 204 करण्यासाठी आपल्याला 17ला 12ने गुणावं लागेल. म्हणजे वरती सुद्धा आपण 12ने गुणूया. 12 गुणिले -2 -24 छेद 204 येईल. या ठिकाणी 51 आहे. 51ला 4ने गुणलं की 204 येतं. म्हणजे वरती पण 4ने गुणूया. -20 अंश छेद 204 येईल. आणि 68ला 3ने गुणल्यावर आपल्याला 204 मिळतात. त्यामुळे वरती पण 3ने गुणूया. -12 अंश छेद 204. या ठिकाणी आपण 17चे सर्व विभाज्य असल्यामुळे इथे यांचा लसावी काढला आहे तो 204 येतो. आणि 204 छेद येण्यासाठी या संख्यांना ज्याने गुणावं लागतं त्याच संख्येने वरतीसुद्धा गुणून आपण हे नवीन 4 सममूल्य अपूर्णांक शोधलेले आहेत. आता आपल्याला सांगितलेलं आहे की या अपूर्णांकांचा चढता क्रम आपल्याला लावायचा आहे. आता इथे छेद समान झालेले आहेत त्यामुळे फक्त अंशांची तुलना आपल्याला करायची आहे. अंश आपल्याला मिळालेले आहेत -18, -24,
-20 आणि -12. छेद समान असल्यामुळे आपण अंशांची तुलना करून चढता क्रम लावणार आहोत. चढता क्रम लावत असताना सर्वात लहान संख्या आपण पहिल्यांदा घेतो. ह्या ऋण संख्या आहेत त्यामुळे सर्वात लहान येईल -24, तो प्रथम येईल. त्यापेक्षा थोडा मोठा येईल -20, त्यापेक्षा मोठा येईल -18 आणि सर्वात मोठा येईल -12. आता प्रत्येक ठिकाणी त्याचा छेद 204 आहेच. आता या 4 अपूर्णांकांचा आपण चढता क्रम इथे लावलेला आहे. आता -24/204 म्हणजेच -2/7 आहे. त्या संख्या लिहून घेऊया. -2/17. त्यानंतर -20/204 म्हणजेच -5/51 आहे. -5/51. त्यानंतर -18/204. -18/204 म्हणजेच -3/34 आहे. आणि शेवटी -12/204 म्हणजेच -4/68 आहे. आता ह्या दिलेल्या ज्या 4 मूळ आपल्याला संख्या होत्या त्यांचा आपण इथे चढता क्रम लावलेला आहे. आपला प्रश्न होता शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता, तर शेवटून दुसरा अपूर्णांक आपल्याला मिळालेला आहे -3/34. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. -3/34 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण दिलेले सर्व अपूर्णांक निरीक्षण केलं. हे सर्व 17ने विभाज्य असल्यामुळे यांचा लसावी काढला, तो 204 आला. छेद समान केला, त्यांची तुलना केली, त्यानंतर योग्य प्रकारे चढता क्रम लावला, तेव्हा आपल्याला शेवटून दुसरा जो अपूर्णांक मिळाला तो होता -3/34. हे याचं उत्तर आहे. या ठिकाणी परिमेय संख्यावर आधारित काही सराव प्रश्नांचा जो स्वाध्याय होता तो इथे पूर्ण होत आहे. अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा. आजचा हा व्हिडिओ इथे पूर्ण होत आहे. धन्यवाद.